या देशामध्ये पेपर लीक होतात आणि पेपर लीक झाल्यानंतर विद्यार्थी आत्महत्या करतात, त्यावर सरकार काही बोलत नाही। आज आपण आहोत पुणे सावित्रीबाई विद्यापीठामध्ये आणि खास करून काँग्रेस जनता पार्टी आयोजित जे नीट परीक्षेमध्ये जो काही धांदली झालेली आहे, पेपर लीक झाला, त्यामुळे आज 22 लाख मुलांचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचं पूर्ण देशभर प्रोटेस्ट चालू आहे आणि त्याच्या प्रोटेस्टसाठी आम्ही आज आदिवासी एकता परिषदेची संपूर्ण टीम पालघरून इथे आलेलो आहोत। खास करून आज सोनम वांगचूक इथे आलेले आहेत की ज्यांनी आज सभेला संबोधन केलेलं आहे की कशा प्रकारे आमची पुढचा लढा असणार आहे। तर देशातल्या विविध विद्यापीठामध्ये हे काँग्रेस जनता पार्टीच्या माध्यमातून हे आंदोलन सगळीकडे जाणार आहे आणि सगळ्या देशातल्या युवांना आम्ही आवाहन करतो की हा जो काही देशामध्ये चाललेला आहे, जशा पद्धतीने सरकार वागणूक करते, फक्त शिक्षण मंत्र्याचा नाही तर पंतप्रधानांनी पण राजीनामा दिला पाहिजे की कशा पद्धतीने देशामध्ये युवकांचं आयुष्य बर्बाद केलं जात आहे। आणि त्यासाठी म्हणून आज ह्या काँग्रेस जनता पार्टीचे जे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत। निश्चितच येणाऱ्या दिवसामध्ये जे काही देशामध्ये आंदोलन होणार आहे त्याच्यामध्ये आमचा आदिवासी एकता परिषद म्हणून संपूर्ण पाठिंबा आहे आणि आमच्या युवकांचं भविष्य जे अंधारात घालवायचं काम केलेलं आहे, युवकांना रोजगार नाही, बेरोजगार आहेत आणि अशा पद्धतीत सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस कोक्रोच या नावाने संबोधतात, अतिशय शरमेची गोष्ट आहे आणि ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि हे आंदोलन आम्ही आदिवासी एकता संपूर्ण पाठिंबा देतो।